शिंदे पाटील चषक 2026 मध्ये खासदार भास्करराव भगरे यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक, सामाजिक उपक्रमाचेही कौतुक। येवला येथील शिंदे पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा अर्थात शिंदे पाटील चषक 2026 सध्या मोठ्या उत्साहात पार पडत आहे। या स्पर्धेला दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला। यावेळी बोलताना खासदार भगरे म्हणाले की खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते युवकांमध्ये शिस्त आणि जिद्द निर्माण करण्याचे उत्तम माध्यम आहे। खेळासोबतच 100 गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्याच्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले। आयोजक अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे पाटील यांच्या हस्ते खासदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या प्रसंगी कुणाल दराडे, शाहूराजे शिंदे, विशाल परदेशी, नानाभाऊ शिंदे, अरुण काका शिंदे, शंभूराजे शिंदे, प्रशांत शिंदे, दादा फिटर, सुनील शिंदे, अमोल शिंदे, प्रशांत शिनकर, संजय शिंदे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, पप्पू वाणी, राजू बागळे आणि योगेश सोनवणे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। खासदारांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची रंगत वाढली असून खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। येवला नगर परिषदेचे नगरसेवक गणेशभाऊ शिंदे, अमलभाऊ शिंदे यांच्या शिंदे पाटील फाउंडेशनच्या वतीनं शिंदे पाटील चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेचं येवला नगरीमध्ये जे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचं विशेष असं आहे की आपण सगळे क्रिकेटचे चाहते आहोत, परंतु महाराष्ट्रामध्ये असे गुणवंत खेळाडू आहेत। त्या गुणवंत खेळाडूंना या ठिकाणी वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून उपलब्ध करून एक चांगला खेळ येवला वासियांसाठी, तालुक्यातील असतील, शहरातील असतील, सर्वच क्रिकेट शौकीनांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि जवळजवळ 7 वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आहे आणि अतिशय भव्यदिव्य स्वरूपामध्ये। म्हणजे आज याचं वैशिष्ट्य बघितलं तर म्हणजे एका बाजूला क्रिकेटची स्पर्धा असते, दुसऱ्या बाजूला जे आपले गोरगरीब आहेत त्यांना किराणा वाटप असतं आणि या स्पर्धेचं यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे की रोख स्वरूपात बक्षीस तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर आपले युवा नेते कुणाल भाऊ दराडे यांच्या वतीनं 4 व्हील गाडी जो फायनलला विजेता होणार आहे त्या संघाच्या मालकाला दिली जाणार आहे आणि याचा आनंद पुरेपूरपणे सगळे येवलावासी घेत आहे। अजूनही स्पर्धा जशी जशी रंगत जाईल त्या पद्धतीने अजूनही प्रचंड उत्साहामध्ये ही स्पर्धा होते। मी त्याबद्दल गणेश भाऊ असतील, अमोल भाऊ असतील या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो।